कोल्हापूर पोलीस दलातील आस्थापनावर काम करणाऱ्या अंशकालीन कर्मचाऱ्याचे थकीत वेतन तात्काळ द्यावे, पगार वेळेवर द्यावा, तसेच कोणताही अधिकार नसताना पोलीस मुख्यालयातील अंशकालीन कर्मचारी गणेश फाळके हा संपूर्ण पोलीस दलातील कार्यालयांना साहित्य पुरवतो, ते कोणत्या अधिकाराखाली पुरवतो, त्याला हा अधिकार कोणी दिला, या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, पीडित अंशकालीन कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा, अन्यथा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य पोलीस सफाई कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष संजय श्रीपती माने आणि सचिव अजित लहू लोहार यांनी पोलीस महासंचालकांना निवेदनाद्वारे दिला आहे। या संबंधीचे निवेदन पोलीस अधीक्षकांनाही दिले आहे। अंशकालीन कर्मचारी राज्याध्यक्ष संजय माने बोलतो। आमच्या विविध मागण्यासाठी सोलापूर जिल्हा पोलीस अंशकालीन सफाई कर्मचारी यांचे थकीत वेतन बद्दल आम्ही देण्यास हे टाळाटाळ करत असल्याबद्दल आम्ही आत्मदहनाचा इशारा दिलेला आहे। पोलीस अधीक्षक सोलापूर येथे आमचं ताबडतोब वेतन भत्ता द्यावं म्हणून व जे अनेक कर्मचारी कामावर नसताना त्यांना पगार दिला जातो, तसेच जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक कार्यालय येथे सफाई कर्मचाऱ्याला चार्ज दिलेला आहे की सर्व जिल्ह्यातील स्टेशनरी वाटप, साहित्य वाटप, तरी त्याची चौकशी होऊन संबंधितांवर कठोर कारवाई व्हावी। कोल्हापूर पोलीस दलाच्या आस्थापनावर सुमारे 152 अंशकालीन सफाई कर्मचारी आहेत। 2003 ते 2024 पर्यंतचे थकीत वेतन जमा झाले आहे। सफाई कर्मचाऱ्यांचे हे हक्काचे वेतन आहे, ते देण्यासाठी संबंधित विभागाकडून टाळाटाळ केली जात आहे। गेली 3 महिने सफाई कामगार याचा पाठपुरावा करीत आहेत, मात्र पोलीस अधीक्षक कार्यालयातील संबंधित लिपिक कर्मचाऱ्यांना दमदाटी आणि कारवाईची भीती दाखवित आहेत। आमचे थकीत वेतन तात्काळ मिळावे, तसेच पगार देखील वेळेवर मिळावा, यासाठी आम्ही पोलीस अधीक्षक, विशेष पोलीस महानिरीक्षक आणि पोलीस महासंचालक यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे। येत्या 8 दिवसात आमचं वेतन जमा न झाल्यास आम्ही पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आत्मदहन करणार असल्याचा इशारा अध्यक्ष संजय माने आणि सचिव अजित लोहार यांनी निवेदनाद्वारे दिला।